अक्षय तृतीया स्पेशल साधी सोपी परंतु झटपट बनवून तयार होणारी व्हेज थाळी बनवत आहोत। त्यामध्ये आपण हा चमचमीत पनीर मसाला बनवलेला आहे, कुरकुरीत कोबीची भाजी केलेली आहे, जीरा राईस आहे किंवा मिक्सरचा वापर न करता आपण आंब्याचा रस देखील बनवून तयार केलेला आहे। कालच्याच रेसिपीमध्ये मी झटपट आणि त्याचबरोबर जास्त वेळासाठी रस चांगला राहावा यासाठी मिक्सरचा वापर न करता आंब्याचा रस कसा बनवायचा त्याची रेसिपी मी कालच अपलोड केलेली आहे, ती देखील तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता। त्याचबरोबर कविताच किचनतर्फे सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा। हे पहा, साधी सोपी आणि अर्ध्या तासामध्ये बनवून तयार होणारी ही झटपट व्हेज थाळी आपण कशी तयार करायची हे पाहणार आहोत। त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा। खूप साऱ्या टिप्स आहेत, मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आठवड्यातील 5ही दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार दुपारी 12 वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी कविता, कविताच किचनतर्फे तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अक्षय तृतीया स्पेशल ही चमचमीत व्हेज थाळी तयार करत आहोत। सुरुवातीला आपण पनीर मसाला करणार आहोत। मी कणिक अगोदर मळून ठेवलेली आहे। त्यानंतर पनीर मसाला करण्यासाठी या ठिकाणी आपण मसाला तयार करत आहोत। या ठिकाणी स्लाइस केलेलं खोबरं घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। व्यवस्थित अशी तेल टाकून आपण हे भाजून घेतलेलं आहे, कुरकुरीत असं खोबरं करून घेतलेलं आहे। ते थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण कढईमध्ये या ठिकाणी स्लाइस केलेले 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतले होते, ते कांदे टाकलेले आहे। कढीपत्त्याची 7 ते 8 पानं टाकलेली आहे। त्यानंतर टोमॅटो टाकलेले आहे, 2 टोमॅटो चांगले पिकलेले टोमॅटो घेतलेले होते, ते या ठिकाणी टाकलेले आहे। त्याचबरोबर काही खडे मसाले या ठिकाणी मी यूज केलेले आहे, ते यामध्येच ॲड केलेले आहे। सर्व जिन्नस आपण व्यवस्थित अशा मिक्स केलेले आहे। यामध्ये मीठ टाकायचं, त्यानंतर लसूण टाकलेलं आहे, अद्रक टाकलेलं आहे, त्यानंतर मीठ टाकायचं, व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं। झाकण ठेवून टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत अगदी 2 मिनिटासाठी छान अशी दणदणीत वाफ काढून घ्यायची। तोपर्यंत काजू मी सॉफ्ट होण्यासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते, ते आपण या खोबऱ्यामध्ये वाटून घेणार आहोत। हे पहा, छान असं कुरकुरीत भाजून घेतलेलं खोबरं आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि जे भिजत घातलेले काजू होते ते काजू टाकलेले आहे। हे पहा, छान असे सॉफ्ट झालेले आहे। अर्ध्या तासासाठी मी भिजत ठेवले होते, ते टाकलेले आहे। अगदी थोडासा पाण्याचा वापर करायचा आणि छान असं घट्टसर अशी फाईन अशी पेस्ट करून हे वाटून काढायचं। जास्त नाही, अगदी 1 कप पाण्याचा वापर करून अगदी घट्टसर आणि छान असा बारीक आपण हा मसाला वाटून घेतलेला आहे। तो एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत। तोपर्यंत आपला टोमॅटो देखील छान असा सॉफ्ट झालेला आहे। तर सर्व आपण कांदा आणि टोमॅटोचं जे सर्व साहित्य घेतलेलं आहे ते आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। हे पहा, टोमॅटो छान असा सॉफ्ट झालेला आहे। थंड होण्यासाठी आपण ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं वाटून घेणार। तोपर्यंत पनीर आपण हलकंसं आपण परतवून घेणार आहोत। या ठिकाणी मी साजूक तूप टाकलेलं आहे, साजूक तुपाऐवजी तुम्ही बटर देखील वापरू शकता। त्यामध्ये अगदी पाव चमचा मिरची पावडर टाकलेली आहे, अगदी पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि त्यामध्ये पनीर आपल्याला छान असं हे परतवून घ्यायचं आहे। पनीर जास्त परतवायचं नाही, हलकंसं आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचं आहे। त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि अगदी 7 ते 8 मिनिटासाठी आपण मध्यम आचेवर हे पनीर छान असं परतवून घेणार आहोत। तोपर्यंत आपला मसाला देखील छान असं सर्व थंड झालेला आहे। पाण्याचा वापर न करता हा मसाला छान असा वाटून घेणार आहोत। आवश्यकता वाटल्यास अर्धा कप पाण्याचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता। पनीर देखील छान असं सॉफ्ट झालेलं आहे, ते आपण एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे। तोपर्यंत आपला मसाला देखील वाटून झालेला आहे, तो काढून घेतलेला आहे। आता या ठिकाणी साजूक तूप टाकलेलं आहे, त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। त्यानंतर अगदी कमी तिखट असलेल्या या 4 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या स्लाइस करून घेतल्या होत्या, त्या टाकलेल्या आहे। 1 चमचा जिरं टाकलेलं आहे, त्यानंतर 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे। सर्व जिन्नस तुपामध्ये छान अशा तळून घ्यायचे आहे। त्यानंतर लाल मिर्च पावडर आणि हळद टाकलेली आहे। सर्व जिन्नस तेलामध्ये छान अशा तळून घेतल्यानंतर आपण खोबरं आणि काजूचं जे वाटण करून घेतलं होतं ते टाकलेलं आहे। त्याचबरोबर कांदा टोमॅटोचं जे वाटण करून घेतलं होतं ते देखील टाकलेलं आहे। तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। हा मसाला छान असा परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहोत। आता रेस्टॉरंटमध्ये जी पनीर मसाल्याची भाजी केली जाते ती थोडीशी थिक असते, त्यामुळे आपण जास्त पाण्याचा वापर न करता अगदी 1 ग्लासलाही कमी एवढ्या पाण्याचा वापर केलेला आहे। अर्धा ते पाऊण ग्लास एवढंच पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असा हा मसाला मिक्स करून घेतलेला आहे।
आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. साधारणतः 1 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे. सर्व मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर आपण जे सॉफ्ट करून घेतलेलं पनीर आहे, छान असं परतवून घेतलेलं पनीर आहे, ते यामध्ये ॲड करणार आहोत. याला छान अशी उकळी आलेली आहे. आता सर्वात शेवटी आपण यामध्ये कस्तुरी मेथी टाकणार आहोत. साधारणतः 1 चमचा एवढी कस्तुरी मेथी छान अशी हातावर क्रश करून टाकायची. 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. व्यवस्थित असं मिक्स करायचं. 1 चमचा साखर देखील यामध्ये टाकलेली आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा, झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनिटांसाठी असंच ठेवायचं. हे पहा 5 मिनिटं झालेली आहे. आपला पनीर मसाला बनवून तयार झालेला आहे. आपण हा पनीर मसाला गरमागरम एका डिशमध्ये सर्व करणार. तुम्ही पाहू शकाल या पनीर मसाल्याचा रंग छान आलेला आहे, स्ट्रक्चर छान आलेला आहे. खूप छान असा पनीर मसाला दिसत आहे. अगदी रेस्टॉरंटसारखा हा पनीर मसाला आपला तयार झालेला आहे. या अगोदर पनीर कोल्हापुरी असेल किंवा पनीर टिक्का असेल, अशा खूप साऱ्या पनीरच्या रेसिपीज मी यूट्यूबवर अपलोड केलेल्या आहे. ते देखील तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता. आता आपण आंब्याचा रस करण्यासाठी घेणार आहोत. त्यासाठी आपण आंबे स्वच्छ धुवून घेत आहोत. हापूस आंबे घेतलेले आहे. त्याचा देठाकडील भाग काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने त्याची साल काढून घ्यायची. या ठिकाणी आंब्याचा रस काळा पडू नये यासाठीच्या काही महत्त्वाच्या टिप्स मी कालची आंब्याच्या रसाची जी रेसिपी, आमरसची रेसिपी यूट्यूबवर अपलोड केली आहे, त्यामध्ये अगदी डिटेलमध्ये तुम्हाला ही रेसिपी पाहायला मिळेल. ती तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देखील देणार आहे. अशा पद्धतीने आपण 15 ते 20 मिनिटांसाठी आंबे पाण्यामध्ये भिजत ठेवल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यानंतर त्याची सर्व साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपण पूर्ण मॅश करण्याची जी चाळण आहे त्यामध्ये आपण हा आंब्याचा रस तयार करणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित मॅश करीत करीत आपण हा आंब्याचा रस तयार करणार आहोत. कधी कधी आपल्याकडे लाईट नसते किंवा मिक्सरमध्ये रस तयार केल्यानंतर तो काळा पडतो, जास्त वेळासाठी टिकत नाही. त्याचबरोबर गरम झाल्यामुळे त्या रसाची थोडीशी चव बदलते. अशावेळी हा बेस्ट पर्याय आहे. अशा पद्धतीने पुरणाच्या चाळणीमध्ये तुम्ही हा रस तयार करू शकता. हे पहा अशा पद्धतीने मॅश करून मी सर्व आंबे मॅश करून घेणार आहे. हे पहा अगदी व्यवस्थित असं मॅश केलं जात आहे. सर्व आंबे आपले मॅश करून झालेले आहे. छान असा रस तयार झालेला आहे. हे पहा खूप छान असा आंब्याचा पल्प आपला तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट असा हा आंब्याचा पल्प तयार झालेला आहे. त्यानंतर आंब्याची जी साल होती त्यामध्ये अगदी थोडंसं अर्धा कप एवढं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित असे यामधील जो पल्प आहे तो काढून घेणार आहोत. जास्त पाणी टाकायचं नाही, अगदी अर्धा कप एवढंच पाणी टाकले आहे, अर्धा ते 1 कप. आणि हलक्या हाताने अगदी व्यवस्थित असं आपण याचं पल्प काढून घेणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असा आपला हा आंब्याचा पल्प काढून होत आलेला आहे. अगदी हलक्या हाताने पिळायचे आणि त्यातील जो पल्प आहे तो काढून घ्यायचा. सर्व पल्प आपला काढून झालेला आहे. तो एका गाळणीमध्ये टाकायचा आणि छान असा चमच्याच्या सहाय्याने तो पल्प देखील व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असा हा मॅश करून घेणार आहोत. सर्व पल्प आपला मॅश करून झालेला आहे. आता यामध्ये आपण पिठी साखर टाकत आहोत. साधारणतः अर्धी ते पाऊण वाटी एवढी पिठी साखर मी यामध्ये ॲड केलेली आहे. तुमच्या गोडच्या अंदाजानुसार तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर आपण यामध्ये पिठी साखर अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. हे पहा अगदी छान अशी आपण ही मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मीठ टाकणार आहोत. अगदी पाव चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे. कोणत्याही गोडाच्या पदार्थाला मीठ टाकलं की त्याची लज्जत ही आणखीनच वाढते. हे मीठ देखील आपण यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपला हा आंब्याचा आमरस तयार झालेला आहे. तो एका बाउलमध्ये आपण सर्व करणार आहोत. तुम्ही पाहू शकाल आमरस आपला किती छान असा तयार झालेला आहे. मिक्सरमध्ये ज्या आमरस काढतो त्यापेक्षा अशा पद्धतीने जेव्हा आपण आमरस तयार करतो त्याची चव ही आणखीनच छान लागते. हे पहा या अक्षय तृतीयेला अशा पद्धतीचा आमरस एकदा नक्कीच बनवून पहा आणि आमरस कसा झाला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर अक्षय तृतीया स्पेशल तुम्ही कोणत्या भागातून असाल, तुमच्या भागामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे पदार्थ तयार केले जातात अक्षय तृतीया स्पेशल, ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये
तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावाचं नाव आणि तिथं असलेला जो अक्षय तृतीयेला केला जाणारा पदार्थ आहे त्याचे नाव देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। हे पहा, छान असा आपला हा आंब्याचा रस बनवून तयार झालेला आहे। आता आपण कोबीची भजी करत आहोत, त्यासाठी अशा पद्धतीने छान असं स्लाइस करून घेतलेला आहे। त्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे, त्यासाठीचा मसाला काढण्यासाठी हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर, त्याचबरोबर जिरं टाकलेलं आहे आणि ओवा टाकलेला आहे। छान असं आपण हलकंसं थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असा हा मसाला वाटून घेतलेला आहे। हे पहा, छान असं वाटून घेतलेला मसाला यामध्ये आपण ॲड करणार आहोत। आता कोबीची भजी करताना त्याला पाणी सुटतं, त्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही, अगदी थोडंसं पाणी टाकायचं। अगोदर मी पाऊण वाटी एवढं पीठ टाकलेलं आहे। आवश्यकता वाटल्यास पुन्हा एकदा पाव वाटी एवढं पीठ लागणार आहे, ते आपण टाकणार आहोत। एकूण असं आपल्याला 1 वाटी एवढं पीठ लागणार आहे, परंतु पूर्ण 1 वाटी पीठ न टाकता मी अगोदर पाऊण वाटी एवढंच पीठ टाकलेलं आहे, कारण कोबीमध्ये तुमचे किती मॉइश्चर आहे त्या अंदाजानुसार तुम्हाला पिठाचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं। यामध्ये आपण आता लिंबूचा रस टाकलेला आहे, त्याचबरोबर यामध्ये मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असं हे मिक्स करून द्यायचं। तोपर्यंत गॅसवर मी कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे। आता थोडंसं ओलसर वाटत आहे, त्यामुळे आणखीन थोडंसं पाव वाटी एवढं मी पीठ यामध्ये ॲड केलेलं आहे। एकूण मला 1 वाटी एवढं पीठ लागलेलं आहे। हे पहा, व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर यामध्ये सोडा टाकायचा, व्यवस्थित असं सोडा देखील यामध्ये मिक्स करून घ्यायचा। आपल्या भज्यासाठीचं बॅटर या ठिकाणी तयार झालेलं आहे। आता तेल छान असं गरम झालेलं आहे। या ठिकाणी मी तुम्हाला 1 वाटी एवढी भजी काढून दाखवत आहे, कारण राहिलेले भजी मी नंतर गरमागरम काढणार आहे। हे पहा, अगदी छान कुरकुरीत असे आपले हे कोबीचे भजी तयार होतात। चवीला देखील अगदी छान असे लागतात। आपण कांद्याची भजी तर नेहमीच करतो, परंतु अशा पद्धतीने कधीतरी वेगळ्या पद्धतीची भजी केली की ते चवीला देखील छान लागतात। हे पहा, मीडियम ते हाय फ्लेमवर छान असे ही भजी तळून घेणार आहोत। कोबीची भजी देखील आपले तळून तयार होत आलेली आहे। तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवर चपाती लाटून घेतलेली आहे, त्याचबरोबर जिरा राईस देखील करून घेतलेला आहे। जिरा राईसची जर तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं टाका, त्याची देखील सेपरेट मी रेसिपी तुमच्यासाठी यूट्यूबवर शेअर करेल। हे पहा, आपली कोबीची भजी तयार झाली आहे, चपाती देखील माझी लाटून झालेली आहे। आता सर्व पदार्थ आपण एका ताटामध्ये सर्व करणार आहोत। सुरुवातीला मी पनीर मसाला ठेवलेला आहे, त्यानंतर हा जिरा राईस मी करून घेतलेला होता तो या ठिकाणी ठेवलेला आहे। त्यानंतर आपण जो आमरस तयार केलेला होता तो ठेवलेला आहे। त्याचबरोबर मी तांदळाची पापडी तळलेली आहे। त्यानंतर हे कुरकुरीत आपण कोबीची भजी केली ते ठेवलेले आहे। त्यानंतर चपाती आणि त्यासोबत चटणी ठेवलेली आहे। अशा पद्धतीने आपली ही चमचमीत व्हेज थाळी अक्षय तृतीया स्पेशल बनवून तयार झालेली आहे। अगदी साधी सोपी थाळी आहे, त्याचबरोबर अवघ्या 30 ते 35 मिनिटांमध्ये आपली ही चमचमीत व्हेज थाळी बनवून तयार झालेली आहे। या अक्षय तृतीयेला अशा पद्धतीची परिपूर्ण आणि सागर संगीत स्वयंपाक असलेली ही अक्षय तृतीया स्पेशल व्हेज थाळी एकदा नक्कीच बनवून पहा। रेसिपी कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। त्याचबरोबर या अक्षय तृतीयेला तुम्ही कोणकोणते मेनू करणार आहात ते देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।